नमस्कार. अनेस्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी माजी प्राचार्य एकनाथ दांडगे सर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दरवेळेस आपण वेगळ्या विषयावरती बोलतो. आज मला तुमच्याशी मन मोकळेपणे बोलायचं आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्ष वल्ले आम्हा सोय रे वनचरे. त्या पद्धतीनं आता या घडीला जर तुम्ही पाहिलं तर या सर्व बाजूला आपल्याकडे डोंगर आहे, दरी आहे आणि सगळं वातावरण थोडंसं वृक्ष वाटते. परंतु मित्रांनो, हीच वनराई, ही वृक्षवल्ली पावसाळ्यामध्ये एकदम बहरलेली असते. जणू धरित्रीनं हिरवीगार साडी ही नेसलेली आहे आणि सगळ्या प्रकारची रानटी फुलं इथं फुललेली असतात. आजही तुम्हाला दिसते. काही ठिकाणी हिरवीगार गर्द अशा प्रकारची झाडं आहेत. ती कुठली आहेत माहीत आहेत? तर ती आहे आपली डोंगरची मैना उत्पादित करणारी करवंदाची जाळी. ह्या ज्या जाळ्या आहेत ना, ह्या जाळ्या इतर कुठल्याही झाडापेक्षा वेगळ्या आणि हिरव्यागार अशा प्रकारच्या. आणि यातूनच आत्ता सध्या स्थितीला इतकी छानशी सुंदरशी फुलोरा फुललेला आहे. हिरव्यागार अशा मनुकासारख्या करवंद अशी आलेली आहेत आणि ती करवंद इथून पुढे एक 15 दिवसामध्ये आपल्याला काळी भोर करवंद बाजारामध्ये किंवा इथं आल्यानंतर तुम्हाला खायला चाकायला मिळणार आहे. चला चला. या तुम्हाला करवंद बघायचे आहेत ना? हे का करवंद आहेत का? ही फुलं गेल्यानंतर इथं छोटी छोटी करवंद आलेली आहेत. किती नाजूक आणि छान दिसत आहेत करवंद. हे अजून पिकलेली नाही आहेत. पिकायला ह्याला साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. म्हणजे पहिला वळवाचा पाऊस झाल्यानंतर ही करवंद आपल्याला खायला मिळतील. हे का हे गच्छ बघा. आणि ही जी जाळी आहे ना, ही जाळी एकदम म्हणजे घनदाट असते आणि यामध्ये काटे असतात. आता ह्या कच्ची जे हे आहेत ना म्हणजे करवंद, ह्याच्यापासून आपण मोरावळ्यासारखंही करू शकतो, लोणचंही करू शकतो आणि पिकल्यानंतर ह्याचा आस्वादही घेऊ शकतो, तुरट गोड या पद्धतीचा. मित्रांनो, लहानपणीची मला आज आठवण आली. ज्यावेळेस लहानपणी आम्ही करवंदाला जायचो ना, ते 2 गोष्टीची काळजी असायची. एक म्हणजे या जाळीमध्ये आत चांगली करवंद आतमध्ये असायचे आणि त्या जाळीमध्ये जाताना सगळ्या अंगाला काटे आपले कुठे ना कुठं लागलेले असायचे आणि त्याच्यात कपडे फाटायचे हे झाले. आणि दुसरा म्हणजे की या करवंदाला ज्यावेळेस आपण तोडतो त्यावेळेस हा चीक आहे. हा जो चीक आहे ना, तो त्यावेळेसही असतो. हा चीक एकदम चिकट असतो आणि करवंद तोडताना तो चिकट आपल्या हाताला लागतो आणि त्यामुळं जास्त करवंद आपल्या हाताला चिकटत असतात. मग त्यासाठी काय करायचं, तर मग जातानाच एक पानं द्यायची, पळसाची पानं 3, त्याचं द्रोण करायचं आणि थोडंसं गोड तेल हाताला लावायचं आणि नंतर अलगद ती करवंद तोडायची आणि त्या पळसाच्या द्रोणामध्ये टाकायची. इतकं विलोभनीय गोष्ट दिसते ना आणि ते पाहायला आणि खायलाही आवडायचं. आणि तो जो गावरान मेवा आहे ना, तो खूप मिस करतोय. म्हणजे आता खातोय, अनुभवतोय, तरीसुद्धा अजून किती दिवस लागणार हे पाहण्यासाठी जीव आतुरलेला असतो. तर हा जो आपला आजचा करवंदाचा व्हिडिओ आहे तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद.